नमस्कार. नमस्कार. श्री विद्याराधना अकॅडमीच्या वतीनं मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डायरेक्टर श्री विद्याराधना अकॅडमी आणि माझ्यासोबत आहेत मॅनेजमेंट डायरेक्टर श्री संजय लड्डा. नमस्कार. आम्ही दोघंही आपल्या सर्वांचं श्री विद्याराधना अकॅडमीच्या आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, अगदी काही वेळापूर्वी आपण सर्वजण जाणता की नीट 2026 नीट UG 2026 जी 3 मे 2026ला झालेली होती, पेपर लीकमुळे, पेपर फुटीमुळे ही एक्झामिनेशन कॅन्सल झालेली आहे अशा स्वरूपामधलं ऑफिशियल नोटिफिकेशन NTA डिक्लेअर केलेलं आहे. आता या संदर्भाने दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. ज्या वेळेला पहिली प्रतिक्रिया आम्ही विद्यार्थ्यांची पाहतोय त्यावेळेला अनेकांना घाबरल्यासारखं होतं. आता कसं? परंतु एकूण परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं अतिशय ग्रामीण भागापर्यंत हा पेपर पोहोचलेला होता, टेलिग्राम चॅनल्स असतील, व्हॉट्सअप असतील, अगदी झेरॉक्स कॉपीज असतील, बोर्ड एक्झामच्या पद्धतीनं बोर्ड एक्झामचे जे पेपर्स किंवा दुसऱ्या स्टेट लेवल किंवा रिजनल लेवलच्या बॉडीजचे ज्या एक्झामिनेशन्स असतात त्याचा पेपर फुटल्याच्या नंतर ज्या स्वरूपामध्ये एक हे असतं, अगदी त्याच स्वरूपामधली मोडस ऑपरेंडी आपल्याला इथं पाहायला मिळाली. आणि त्यामुळं अक्षरशः सिक्वेन्शियली क्वेश्चन्स ॲज इट इज त्या PDF मध्ये किंवा त्या झेरॉक्स कॉपीज मध्ये असणारे तिथे परीक्षेमध्ये पाहायला मिळालेले होते. आतापर्यंत मी व्यक्तिशः मागच्या 18 ते 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना नॅशनल लेवल टॉप 20-25 पासून सगळे ऑल इंडिया रँक्स, मग एम्स असेल, नीट असेल, AIPMT असेल, JEE असेल, इथपासून तयार केलेले असताना देखील आणि त्या संदर्भानं हजारो टेस्ट सिरीजच्या एक्झामिनेशन्स एव्हाना मागच्या 18-20 वर्षांमध्ये घेतलेले असताना क्वचित एखादा दुसरा क्वेश्चन टेस्ट सिरीज मध्ये घेतलेल्या परीक्षांचा जिथं मॅच होतो तिथं हा जो सो कॉल्ड गेस पेपर आहे त्याच्यामधल्या फिगर ना फिगर मॅच झालेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली NTA हे जे इंटरव्हीन केलं, किंबहुना सेंट्रल गव्हर्नमेंटनं हे जे परीक्षेच्या एकूण काय म्हणूया पारदर्शकतेच्या संदर्भामध्ये, ट्रान्सपरन्सीच्या संदर्भामध्ये, त्याच्या गोपनीयतेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आली त्यावेळेला अतिशय क्विक डिसिजन सेंट्रल गव्हर्नमेंटने जे घेतलेलं आहे, नीट 2026 ही कॅन्सल करण्यात आलेली आहे, झालेली एक्झामिनेशन ही कॅन्सल करण्यात आलेली आहे. माझ्या दृष्टिकोनातनं, लड्डा सरांच्या दृष्टिकोनातनं, आमच्या दोघांच्याही दृष्टिकोनातनं एक सर्वोत्तम सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिसिजन म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स हे झालेलं आहे. कृपया विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका, काळजी करू नका. कारण तुम्हाला जे वाटतं, मला कोणीतरी म्हणतं मला 580 मिळत होते सर, कुणी म्हणतं मला 540 मिळत होते सर, कुणी म्हणतं मला 535 मिळत होते सर. तुम्ही हे लक्षात घ्या, जवळपास 600 गुणांचा पेपर ज्या वेळेला 550 ते 600 गुणांचा पेपर ज्या वेळेला बाहेर आलेला आहे त्यावेळेला वरचे फक्त 30-40 मार्क फक्त वाढवायचे त्या विद्यार्थ्यांना. आणि त्या स्थितीमध्ये जर समजा स्थिती तयार झालेली असेल तर तुमचे हे 580-590 मार्क सुद्धा तोकडे पडतात. 530 वाल्यांनी आम्हाला सेमी गव्हर्नमेंट मिळतं वगैरे ह्या भाबड्या आशेतनं बाहेरच पडावं लागायला पाहिजे, ते शक्यच नव्हतं. आणि म्हणून द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन ऑफ अस टू प्रूव्ह अवरसेल्फ वन्स अगेन. सो वी वेलकम द decision of NTA as well as central government to take the NEET UG 2026 examination, NEET examination. हे जे डिसिजन घेतलेलं आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे. आणि श्री विद्याराधना अर्थात याच्यामध्ये एक लक्षात घ्या, NTA हे एक सर्वोत्तम बॉडी आहे. हे काय NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी फक्त नीटचीच परीक्षा घेत नाही, शेकडो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा काय म्हणूया आपण एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा हे एक्झामिनेशन बॉडी घेते. आणि
त्यामुळं त्याची विश्वासार्हता एका स्टेपवरती जाऊन पोहोचलेली होती. खूप काळजी त्या मंडळींनी घेतलेली होती, परंतु सध्या मीडियावरनं टेलिव्हिजन न्यूज चॅनल्सवरती जे रिपोर्ट्स येतात त्यामध्ये अशी स्थिती आहे की कदाचित पेपर सेटरच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंटिंग प्रेस दोन्हीपैकी एक ठिकाणाहून कुठून तरी हा पेपर लीक झालेला असू शकतो. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली ॲज इट इज क्वेश्चन्स तुम्हाला अगदी अनेक ठिकाणी या PDF या पोहोचलेल्या होत्या. लातूरमध्ये ती स्थिती होती. लातूरमध्ये सुद्धा ते मोठ्या स्वरूपामध्ये सर्क्युलेट झालेलं होतं. हे आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे, माहिती आहे. दुर्दैवाने हे लक्षात घ्या, राजस्थान मधल्या विद्यार्थ्यांनी तो दम दाखवला NTA कडे कंप्लेंट करण्याचा. पोलिसकडे गेले लोक, त्यांनी ज्या वेळेला कॉग्निझन्स दाखवलं नाही त्यावेळेला NTA ला मेल केलं. NTA ज्या वेळेला निदर्शनास आलं त्यावेळेला NTA ने इंटरव्ह्यू करून सेंट्रल एजन्सीजकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी ते प्रकरण पाठवलं. विद्यार्थी मित्रांनो, आमचे लातूर मधले विद्यार्थी मात्र शांत राहिले. कृपया हे लक्षात घ्या, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवायला लाजू नका. बिलकुलही लाजलं नाही पाहिजे. म्हणून हे जे झालंय ते अतिशय योग्य आणि अतिशय सार्थ अशा स्वरूपामधला हा निर्णय श्री विद्याराधना अकॅडमीच्या वतीनं ताबडतोबीनं आम्ही साधारणपणाने आणखी 1.5 महिना टेंटेटिव्हली लागू शकतो. प्राथमिक दृष्ट्या असं आपण म्हणू शकतो की मिनिमम 1.5 महिने. कदाचित तो अवधी 2 महिन्याचा असेल, 2.25 महिन्याचा असेल, 2.5 महिन्याचा असेल. त्यामुळे आताच कुठे रिपीटच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही. कुणीही आताच रिपीटच्या भानगडीत पडू नका. आधी पहिलं काम करा. ताबडतोबीनं पुन्हा एकदा अभ्यासाला लागा. तुमच्या आयुष्यामध्ये हे आणखी एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे, त्याच्यासाठी सामोरं जाण्याला तयार राहा. आणि म्हणजे हे जे टेस्ट सिरीज साधारणपणाने 18 मे 2026 पासून फुल सिलेबस एक्झामिनेशनचं शेड्यूल आपण डिक्लेअर करतोय. 18 मेला पहिली परीक्षा असेल, 23 मेला दुसरी परीक्षा असेल, 28 मेला तिसरी परीक्षा असेल, 31 मेला चौथी परीक्षा असेल, 4 जूनला 5वी परीक्षा असेल, 9 जूनला 6वी परीक्षा असेल. आता एक्झॅक्टली जोपर्यंत NTA डेट्स डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपल्याला टप्प्याटप्प्यानं टेस्ट सिरीज डिक्लेअर करावं लागेल. त्यामुळं ह्याच्यामधलं जे नियरेस्ट इमिडिएट फेज आहे ती साधारणपणाने 18 मे पासून आपण सुरुवात करतोय. आपण सगळेजण गावी गेलेले आहात, सगळे बाहेर आहेत विद्यार्थी. एवढ्या लवकर आता परत येणं शक्य नाही. हॉस्टेलवरती इमिडिएट तुमच्या सुविधा तुम्हाला मिळतील याची गॅरंटी नाही. त्यामुळं या फेजमध्ये प्रामुख्यानं आपण या सगळ्या परीक्षा जे विद्यार्थी लातूरमध्ये आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन आणि जे विद्यार्थी लातूरच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी साधारणपणाने ही परीक्षा आपण ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट करतोय. इथून पुढच्या सगळ्या एक्झामिनेशन्स या फुल सिलेबस एक्झामिनेशन्स असतील, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ऑल दीज आर द फुल सिलेबस एक्झामिनेशन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा. फार वेळ दवडू नका. यू आर गेटिंग अनदर गोल्डन अपॉर्च्युनिटी टू प्रूव्ह युअरसेल्फ. 1 वर्ष वाया घालून मग पुढच्या वर्षी हे करण्यापेक्षा, कारण आताची स्थिती अशी होती, मला अनेक मुलांचे चेहरे पाहवत नव्हते. त्यांना 540 550 मार्क असताना सुद्धा ॲश्युरन्स नव्हतं आपला लागेल की नाही. त्या स्थितीमध्ये एक वन ऑफ द फॅब्युलस आणि स्वागतार्ह अशा स्वरूपामधलं डिसिजन, एक खूप म्हणजे त्याच्यासाठी खूप डेअरिंग लागते या पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी. अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज NTA हॅज शोन दॅट क्रेडिबिलिटी ॲज वेल ॲज त्याला काय म्हणूया दम त्यांच्यामध्ये त्यांनी तो दाखवलेला आहे, ज्या माध्यमातनं हा दणका, हे जे पेपर फोडणाऱ्या किंवा परीक्षांच्या माध्यमातनं स्वतःच्या तुंबडे भरून घेणारी ही एक जी जमात आमच्या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या थोबाडीत चपराक मारण्याचं काम प्रामुख्यानं आजच्या या डिसिजनच्या माध्यमातून झालेलं आहे. हे आपल्यापैकी प्रत्येकानं लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळं कृपया आपण या टेस्ट सिरीजला तयार राहा. याच्या पुढचा जो पार्ट असेल तो आम्ही नंतर डिक्लेअर करू. पुढे किती दिवस लागतात असे एक 5 ते 6 एक्झामिनेशनचे एक काही शेड्यूल. परंतु टेंटेटिव्हली असं समजा की साधारणपणाने 1.5 ते 2 महिना साधारणपणाने लागू शकतात. जे विद्यार्थी आउट ऑफ स्टेशन असतील, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी वगैरे गेलेले असतील, त्यांनी लक्षात घ्या, घाई करू नका. तुम्ही छान सुट्ट्या एन्जॉय करा, परत या. आणि परत आल्याच्या नंतर याच्यापैकी एखाद दुसरी परीक्षा बुडली हरकत नाही. आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना 12वी
यावर्षी फ्रेशर्स जे आहेत, रिपीटर्स आहेत, या सगळ्यांसाठी किंवा टेस्ट सिरीजला जे विद्याराधना अकॅडमीमध्ये हे एनरोल झालेले होते, रिव्हिजन प्रोग्रामला ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलेलं होतं, या सगळ्याच विद्यार्थ्यांना आहे त्याच फीस मध्ये सध्या आपण या परीक्षा उपलब्ध करून देतोय. कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. ऍडिशनल फीस आम्ही कोणतीही घेणार नाही. इव्हन रिपीटरच्या बॅचेस आत्ताच्या कंडिशनला मला असं वाटतं की आत्ताच्या कंडिशनला मी हे डिक्लेअर करतोय की इमिडिएटली 1 जून पासून आम्ही ज्या रिपीटरच्या बॅचेस स्टार्ट करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला होता तो सध्या आपण पेंडिंग ठेवतोय. खूपच कमी मार्क असणारे विद्यार्थी जर करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी काही डिक्लेरेशन नंतर एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊ. परंतु तुर्तास सध्या तरी 1 जून पासूनच्या रिपीटर बॅचेस ज्या सुरुवात होणार होत्या श्री विद्याराधना अकॅडमीच्या प्रामुख्यानं, त्या सध्या आपण पेंडिंग ठेवलेल्या आहेत. नीटची एक्झाम झाल्याच्या नंतर प्रामुख्यानं बॅचेस सुरुवात होतील. पण याही उपर ज्या विद्यार्थ्यांची काहीच तयारी झालेली नव्हती आणि अगदी 100, 150, 200 मार्क येतात, त्यामुळं काही हरकत नाही, अगदी आतापासूनच तयारी करायची, असं जर काही एखादं हे झालं, अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामधनं 1 तारखेच्या ऐवजी आम्ही पुढे आणखी 5-6 दिवस पुढे जाऊन केव्हा तरी बॅच सुरू करू. त्याचं स्वतंत्रपणाने डिक्लेरेशन आम्ही या ठिकाणी देऊ. परंतु तुर्तास ज्या विद्यार्थी 250, 300, 350 वगैरे मार्क येत होते त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा संधी तयार झालेली आहे. त्यामुळं अभ्यासाला लागा. श्री विद्याराधनाच्या रीनीट 2026च्या टेस्ट सिरीजचा फेज 1 तुम्ही लक्षात घ्या. याला नाव काय देतोय आपण? रीनीट, नॉट नीट 2026. नीट 2026 च्या फेज 1 किंवा नीट 2026 ची फेज 3 असं आपण म्हणूया, जी 18 मे पासून सुरुवात होत आहे, त्याचं डिक्लेरेशन. आणि ही टेस्ट सिरीज आमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. लक्षात आलं? त्यामुळं अधिकची कुठलीही फीस भरण्याची गरज नाहीये, एनरोलमेंट करायची गरज नाहीये, काहीच नाही. फक्त लातूरमध्ये स्थानिक असणारे विद्यार्थी त्यांची ऑफलाईन एक्झामिनेशन होईल. आणि जे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत, तसंही पंतप्रधानांनी सध्या डिक्लेअर केलेलं आहे, कालच मला वाटतं, की ऑनलाईन क्लासेस आणि याच्या संदर्भानं हा एक प्रयोग त्या संदर्भानं कोरोनाच्या नंतर ऑनलाईन एक्झामिनेशनचा आपण ठेवू. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा विद्यार्थी मित्रांनो, स्वतःशी प्रामाणिक राहा. ऑनलाईन एक्झामिनेशन देत असताना चुकीच्या पद्धतीनं कृपया परीक्षा देऊ नका. स्वतःबद्दलच्या अपेक्षा अशा आभाळा एवढ्या वाढवून पुन्हा स्वतःच अगदी उंच आकाशातून खाली पडण्याचं काम करू नका. पालकांमध्ये, आपल्या आप्तसोकियांमध्ये स्वतःबद्दलचं एक क्रेज इमेज तयार करण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन परीक्षांना चुकीच्या पद्धतीनं डील केलं तर त्याची अडचण ही आमच्यापेक्षा सुद्धा तुमची जास्त असते त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही स्वतःबद्दलच क्रिएट केलेलं हाईप एकदम आपटून पडतं. त्यामुळं अतिशय प्रामाणिकपणाने आणि या रीनीटनं दाखवून दिलंय खोट्याला जागा नाही, चुकीला जागा नाही. त्यामुळं या पद्धतीनं आपण जाऊया. अतिशय पारदर्शकपणाने इथून पुढे आपण सर्वांनी पुन्हा एकदा अभ्यासाला लागावं. आणि 18 मे पासून जी परीक्षा किंवा जी टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय त्याला आपल्यापैकी प्रत्येकानं सामोरं जाणं अत्यंत गरजेचं आहे. थँक्यू, धन्यवाद.